आपले सरकार सेवा केंद्र लॉग इन केल्याच्या नंतर मित्रांनो असे टॅब दिसेल तुम्हाला खाली यायचं। खाली आल्याच्या नंतर बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज माफी योजना याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक छोटी डबल एक सब टॅब दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचे मित्रांनो। ते क्लिक केल्याच्या नंतर बघा तुम्हाला अशी टॅब ओपन होईल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026। आता बघा इथं काय विचारलेलं माहिती का, सर्च टाईपमध्ये विशिष्ट क्रमांक आणि आधार नंबर, विशिष्ट क्रमांकाची यादी आलेली नाही मित्रांनो, त्यामुळे आपल्याला काय करायचंय आधार नंबरवर सर्च करायचे। आता मी काय करतो माहिती का, शेतकऱ्याचा आधार नंबर सर्च करून बघतो मित्रांनो, बघूया शेतकऱ्याचं नाव आले की नाही। इथं 12 अंकी डिजिट टाकायचे तुम्हाला आधार नंबर आणि त्याच्यानंतर सर्चवर क्लिक करायचे मित्रांनो। तर आपण चेक करू। सर्च केल्याच्या नंतर बघू शकता मित्रांनो, मी जे शेतकऱ्याचा आधार नंबर टाकलेला मित्रांनो ते शेतकऱ्याचं नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये आलेलं आहे। आता बघा इथं काय आलेलं माहिती का, पहिले विचारते इज आधार नंबर ऍक्सेप्टेबल शो इन द लोन अमाऊंट। आता आपण काय केलेलं आहे, आधार नंबरवर काय केलेलं आहे हे चेक केलं, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे ऍक्सेप्ट करायचं, कारण आधार नंबरवर चेक केलं त्यावेळेस दाखवलं नाही आलं म्हणून, तर येस करायचे त्याला। त्याच्यानंतर बघा इथं विशिष्ट क्रमांक दाखवतो मित्रांनो, विशिष्ट क्रमांकावर क्लिक केल्याच्या नंतर आता काय होणार माहिती की इथं तुमचा विशिष्ट क्रमांकावर तिथं तुम्हाला लोन अकाउंट दाखवून तुमचं आणि सेव्हिंग अकाउंट दाखवलं मित्रांनो, आणि त्याच्यानंतर तुमचं लोन अमाऊंट किती आहे ते सुद्धा तुम्हाला लोन डिस्बर्स मध्ये दाखवणार मित्रांनो, तुमची बँक कोणती आहे ती सगळी डिटेल याच्यामध्ये दाखवणार आहे। तर त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलेलं मित्रांनो लोन अकाउंट नंबर शो इन लोन अकाउंट ऍक्सेप्टेबल, तुम्हाला ऍक्सेप्ट आहे का, आणि त्याच्यानंतर त्यांनी काय विचारलेले इज द लोन अमाऊंट शो इन द लोन अकाउंट ऍक्सेप्टेबल, जी अकाउंटचे दाखवलेले मित्रांनो अकाउंट नंबर तुमचा लोनचा तो बरोबर आहे का, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी अमाऊंट दाखवलेली तुम्हाला लोनची ती बरोबर आहे का असं विचारलेलं आहे। जर बरोबर असेल मित्रांनो तर तुम्हाला काय करायचंय येस येस वर क्लिक करायचंय, येस येस क्लिक केल्याच्या नंतर इथं ओके करायचं मित्रांनो। ऍक्सेप्ट केल्याच्या नंतर मित्रांनो बघा इथं लोन अमाऊंट ऍक्सेप्टेबल आणि लोन अकाउंट नंबर ऍक्सेप्टेबल आलं मित्रांनो, राईटफुली आली। त्याच्यानंतर इथं काय करायचं, शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, शेतकऱ्याचा जो मोबाईल नंबर असेल मित्रांनो तो टाकून घ्यायचा आहे। शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर मित्रांनो खाली यायचंय शेतकरी ई केवायसी संमती फार्मर ई केवायसी हे याच्यावर क्लिक करायचे मित्रांनो। याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, डबल साईटला यायचं मित्रांनो, साईटला बघा मित्रांनो घोषणापत्र दिलेले आहे, या घोषणापत्र एकदा वाचून घ्यायचंय, पूर्ण वाचून घेतल्याच्या नंतर बघा इथं खाली एक टिक दिलेली मित्रांनो, मी वरील सर्व घोषणा व संमती यास पूर्णपणे मान्यता देत आहे। तुम्हाला काय करायचंय या टिकवर काय करायचं क्लिक करायचं मित्रांनो, याच्यावर क्लिक करायचंय। त्याच्यानंतर काय करायचं इथं आधार ई केवायसी याच्यावर क्लिक करायचे। त्याच्यानंतर तुम्हाला इथं बायोमेट्रिक डिव्हाइस दाखवलं मित्रांनो, नॉट डिटेक्टेड दाखवलं, त्याच्यावर तुम्ही नॉट डिटेक्टेड आलं, कॅप्चर फिंगरप्रिंटवर क्लिक करायचंय, नाही आलं हे बघा मित्रांनो कधी कधी नाही येत, आणि त्याच्यानंतर येतं इथं बायोमेट्रिक धरलेलं मित्रांनो। तर अशा प्रकारे मित्रांनो जर नाही आलं तुमचं बायोमेट्रिक डिव्हाइस इथं तर काय करायचं मित्रांनो, त्याला अपडेट करायचे डिव्हाइस ड्रायव्हर, आणि त्याच्यानंतर तुमची काय करायची ई केवायसी करून घ्यायची मित्रांनो, आणि नंतर शेतकऱ्याला इथून प्रिंट द्यायची मित्रांनो। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब विसरू नका। धन्यवाद।